नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. जीवनात किती वर्ष जगलो यापेक्षा त्या वर्षात किती आनंद, प्रेम आणि चांगुलपणा पेरला हे महत्त्वाचे असते. ज्याच्याकडे समाधानाची श्रीमंती आहे तोच खऱ्या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो. जीवन हे आरशासारखे असते. तुम्ही त्याकडे हसून पाहिलत तर तेही तुम्हाला हसूनच प्रतिसाद करते. चला तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सकाळच्या टिफिनसाठी लागणारी सुकी वांग्याची भाजी. त्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि आता त्यात तेल टाकून घेतलेले आहे. तेल तापल्यावर त्यात मी मोहरी, जिरे, हिंग याची फोडणी करून घेणार आहे. आता यामध्ये मी थोडे कांदे टाकून घेणार आहे. कांदे चांगले लाल होईल तोपर्यंत परतवून घेणार आहे. हे बघा, कांदे आपले आता लाल झालेले आहेत. आता यामध्ये मी थोडे लाल तिखट, त्याचप्रमाणे हळद, काळा मसाला, धने पावडर हे सर्व टाकून चांगले परतवून घेणार आहे. हे थोडे मंद आचेवर करावे म्हणजे ते जळणार नाही. आता यामध्ये मी चिरलेले बारीक वांगे टाकून चांगले परतवून घेतलेले आहेत. हे बघा, सर्व टाकून झाल्यावर या पद्धतीने वांगे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे सर्व बाजूने त्याला लाल चटणी मसाला लागेल. बऱ्याच वेळा असे परतत राहावे. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यात खोबऱ्याचे वाटण नाहीतर मग दाण्याचे कूट सुद्धा टाकू शकतात. आता मीठ टाकल्यावर सुद्धा माझी वांगी चांगले परतवून झालेली आहेत. चिरलेली बारीक कोथिंबीर टाकून घेणार आहे. सहसा सुकी वांग्याची भाजी करताना हिरवे वांगे घ्यावेत म्हणजे ते चवीला चांगले लागतात. आणि वांगे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. आल्याबरोबर लगेच भाजी करावी. फ्रीजमध्ये ठेवल्यावर वांग्यांच्या चवीत बदल होतो. वांगी चांगले परतवून झाल्यावर आता ते मी 5 ते 10 मिनिटे चांगले शिजू देणार आहे. हे बघा, आता मी चांगले परतवून घेणार आहे. आपली आता भाजी चांगली शिजून तयार झालेली आहे. आता आपली डब्यासाठी म्हणजेच टिफिनसाठी लागणारी झटपट अशी भाजी तयार झालेली आहे. आता मी नाश्त्यासाठी अंड्याचा रोल म्हणजेच अंडा भुर्जीचा रोल बनवणार आहे. त्यासाठी मी 3 अंडी, 1 टोमॅटो, कांदा, कोथिंबीर हे सर्व घेतलेले आहे आणि आता कोथिंबीर बारीक चिरून घेणार आहे. बऱ्याच वेळा आपण अख्ख्या आमलेटचा रोल बनवतो, पण मी आज आमलेटचे तुकडे करून त्याचा रोल बनवणार आहे. किंवा त्याची भुर्जी करूनही बनवली तरी चालेल.
आता माझी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे आणि मी आमलेटसाठी लागणारा कांदा आता बारीक चिरून घेणार आहे. जितका बारीक चिरता येईल तितका हा कांदा बारीक चिरायचा आहे, किंवा तुम्ही कांदा चिरून तो तेलात परतून घेतला तरी चालेल. त्यामुळे कांदा मऊ होतो आणि आमलेट सुद्धा छान येते. या पद्धतीने आता मी टोमॅटो सुद्धा बारीक चिरून टाकणार आहे. हे बघा, या पद्धतीने टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे. टमाट्यामुळे भुर्जीला किंवा आमलेटला एक छान चव येते. आता मी एका भांड्यामध्ये चिरलेली कोथिंबीर, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये मी आता हे घेतलेली 3 अंडी सुद्धा फोडून घेणार आहे. तुम्ही ते किती जणांसाठी बनवता त्यावर अंडी किती घ्यायची ती अवलंबून आहे. मी फक्त 3च अंडी घेतलेली आहे. आता माझी लागणारी सर्व अंडी फोडून झालेली आहे. त्यामध्ये मी आता धने पावडर, लाल तिखट, त्याचप्रमाणे थोडा काळा मसाला आणि धण्याची पावडर टाकून घेणार आहे. आणि त्यामध्ये चवीनुसार मीठही टाकलेले आहे. हे सर्व मी आता एका चमच्याने चांगले एकत्र करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने एकत्र करायचे. आता मी रोलसाठी लागणारी पोळी लाटून घेणार आहे. यासाठी मी गव्हाचीच कणिक घेतलेली आहे. आणि आपल्या रोजच्या ज्या पोळ्या असतात त्या पद्धतीने 2 पोळ्या रोलसाठी लाटून घेणार आहे. आता माझी पोळी चांगली लाटून झालेली आहे. ती मी आता तव्यावर चांगली दोन्ही बाजूने खरपूस अशी भाजून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी भाजून घेतलेली आहे. हे बघा, आता माझी पोळी चांगली भाजून झालेली आहे. त्यावर मी आता टोमॅटो सॉस सर्व बाजूंनी चमच्याने व्यवस्थित लावून घेणार आहे.
तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही बटरही लावू शकतात, बटरवर सॉस लावला तरी चालेल. पण मी अगदी कमी तेलात असे टोमॅटोची भुर्जी आणि हा रोल बनवणार आहे. हे बघा, आता माझं सर्व बाजूने सॉस लावून झालेला आहे. आता मी आमलेट तयार करायला घेणार आहे. हे बघा, तवा गरम झाल्यावर मी आमलेट टाकायला सुरुवात केलेली आहे. मध्यभागी तवा उंच असल्यामुळे मी साईडलाच हे आमलेट टाकलेलं आहे. तुम्ही ती भुर्जी सुद्धा करू शकता. हे बघा, मी असा अर्धा आमलेट टाकलेला आहे आणि थोडा वेळ तसेच राहू देणार आहे. हे बघा, हे आमलेट मी आता परतवून घेणार आहे, म्हणजेच ते अगदी लहान लहान तुकड्यांमध्ये परतवून घेणार आहे. किंवा तुम्ही ते पूर्ण काढून त्याचे तुकडे केले तरी चालतील. हे बघा, असे लहान लहान तुकडे मी करून घेतलेले आहे. आता मी तयार झालेले तुकडे पोळीवर टाकून घेणार आहे आणि त्याचा रोल बनवून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने टाकायचे. तुम्ही छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील. हे बघा, या पद्धतीने मी आता त्याचा रोल करून घेणार आहे आणि आपला आता अंडा भुर्जी रोल तयार झालेला आहे. तुम्ही सुद्धा हा अंडा भुर्जी रोल नक्की करून बघा. कशी वाटली तुम्हाला आजच्या टिफिनसाठी लागणारी वांग्याची सुकी भाजी आणि हा अंड्याचा रोल? मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.